महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय आणि आजच्या या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय, जिथे पहिली मॅच कुसूर विपक्ष गणेशवाडी पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला अगदी आपण पाहिलं तर आजची स्पर्धा पाहतोय, जिथे बुरबुशी 11 बुरबुशी आयोजित श्री काळांबा देवी चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. अगदी रबर बॉलचा हंगाम आपण पाहतोय, जिथे पहिली मॅच कुसूर विपक्ष गणेशवाडी ए संघासोबत आपण पाहिलं तर पहिली टक्कर आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेतील, जिथे आमने सामने विकास वैरी आणि राजू कंक एकमेकांच्या समोर लढताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राजू कंक पुन्हा एकदा निघाले स्ट्राईक वरती. राजू आप्पा, राजू अगेन्स्ट राजू. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडूंचे नाव यावेळी पहा हलक्या हाताने केलाय. सिंगल धाव आली आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली आहे, थोडंसं संयमी खेळ सुरुवातीपासून चालू आहे गणेशवाडी टीमच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं तर आजची स्पर्धा यावेळी पहा आक्रमण चढवलंय, आता थांबणार नाहीये. फलंदाज विकास वैरी यांच्या बॅटमधून अगदी स्वागत केलंय इथे गोलंदाजाचं. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील पहिला षटकार अर्थातच फलंदाज विकास वैरी यांच्या नावावरती केला जातोय. पहा अगदी या फटक्याने असं वाटलं आता कुठेतरी या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि डेफिनेटली तो फटका आलाय विकास वैरी यांच्या बॅटमधून, जिथे राजू कंक यांच्यावरती आक्रमण चढवलंय. जबरदस्त सुरुवात यावेळी पहा पुन्हा एकदा बॅट बोलायला लागल्यानंतर हा खेळाडू थांबणार नाहीये. आणखीन एक सुरेख फटका. जबरदस्त सुरुवात केली आहे या फटक्याने, जिथे गोलंदाज राजू कंक यांच्यावरती आक्रमण. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र फलंदाज थांबणार नाहीयेत. ही स्पर्धा आज खेळण्यासाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज आहेत विकास वैरी. जबरदस्त यावेळी पहा दिशा थोडीशी चेंज केली आहे गोलंदाजाने. पहा यावेळी पहा कट बिहाइंड विकेट होईल का, पण यावेळी थोडस क्षेत्ररक्षक तिथे फंबल होत आहेत. यष्टीरक्षक चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळाला. पाठीमागच्या 2 बॉलचा विचार केला तर राऊंड विकेट करून आणि त्यानंतर मात्र ओव्हर द विकेट करून गोलंदाजी. यावेळी पहा पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता. फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉलची ताकद आणि नजाकत दाखवली आहे विकास वैरी. आणखीन एक मोठा फटका. राजू कंक यांच्यावरती प्रहार चढवला जातोय. राजू कंक अगदी आपण पाहिलं तर मिस्टर KTPL, मिस्टर KTRBPL, मिस्टर KSKPL या खेळाडूला विसरून चालणार नाहीये ही चर्चा आहे, परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती असताना कुठेतरी पहिल्या षटकामध्ये अगदी धावा आपण पाहिलं तर तब्बल 20 धावा पाहतोय. जबरदस्त सुरुवात केली आहे गणेशवाडी ए संघाच्या माध्यमातून. खूप चांगली बॅटिंग. अगदी आजची स्पर्धा बुरबुशी 11 बुरबुशी चर्चा करायला हवी आहे या स्पर्धेची. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर संपूर्ण कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये अगदी आपल्या नावाचा आपल्या संघाचा दरार ठेवणारा संघ बुरबुशी 11 आणि आज त्यांचं आयोजन आपण पाहतोय आणि पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे. खूप चांगली खेळ आणि जबरदस्त सुरुवात देखील झाली आहे आणि दुसरं षटक अगदी अनुभवी गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती पाहायला मिळत आहेत. नाव आहे सूर्यकांत दादा. अगदी जेव्हा जेव्हा टीमला गरज असते तेव्हा हा खेळाडू अगदी 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करत असतात आणि यशस्वी ठरत असतात. पाहूया पहिला बॉल घेऊन निघालेत. पहिल्या बॉलवरती राजू आप्पा देखील आक्रमक होत आहेत, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. चुकी होतीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळी येतोय 4 धावांसाठी चौकार. विकास वैरी यांच्या बॅटमधून षटकारांची सुरुवात आणि राजू आप्पांनी देखील सांगितलंय मी देखील वार करण्यासाठी सज्ज आहे. यावेळी पहा कव्हर्सला खेळून काढला होता. जबरदस्त रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय फटका खेळलाय. बॉल चाललाय 4 धावांसाठी. 4 धावेंनी अगदी धावसंख्या 24च्या घरामध्ये आणि आजही ही स्पर्धा जिथे पार पडते याचं मैदान आपण पाहिलं तर बुनकोडे आज मैदान आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज सूर्यकांत. यावेळी पहा पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. राजू आप्पा. अगदी राजू आप्पा यांचा विचार केला तर थोडस या खेळाडूकडे गोलंदाजाच्या दिशेने नजर वळवली तर कराड क्रिकेट असोसिएशन मधील रफ्तार गोलंदाज ओळखले जातं, परंतु आज बॅटिंगसाठी सज्ज आहेत सलामीवीर जोडी म्हणून. पुन्हा एकदा सूर्यकांत अगेन्स्ट राजू आप्पा. पहा यावेळी पहा लोअर फुटस बॉल होता. आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, परंतु यावेळी थोडस खराब क्षेत्ररक्षण. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय वाईड लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका. यावेळी देखील आक्रमण करण्यासाठी सज्ज होते आणि नक्कीच फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे होते बॉलच्या खाली, परंतु कॉलिंग चुकला आणि बॉल 4 धावांसाठी चौकार मिळाला. आपण पाहिलं तर आजच्या स्पर्धेची वाट पाहिली आणि ही स्पर्धा येऊन टिपली आणि पहिली मॅच सुरुवात झाली. पहिल्या इनिंगचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. 1.3चा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
पाऊस नाहीये, खूप चांगला खेळ इथे मुळे होणार आहे सर्व खेळाडूंचा डेफिनेटली। यावेळी देखील आक्रमण चढवलंय, हवाई हल्ला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होतीये वारंवारपणे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये असेल कॅच ड्रॉप होत आहेत, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु कॅच ड्रॉप होत आहेत। खऱ्या अर्थाने पहिल्या षटकापासून आक्रमण विकास वैरी पाहायला मिळालेत। राजू आप्पा देखील फायरिंग चढवतायत, कारण फायरिंग साठी जी सलामीवीर जोडी पाठवली आहे अगदी गणेशवाडी संघाने लाजवाब सुरुवात केली आहे। एका धावेवरती समाधान मानलंय, परंतु त्यानंतर सूर्यकांत केस यावेळी विकास वैरी, यावेळी पहा अतिरिक्त उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला, अगदी परफ्यूम डिलिव्हरी। आणि हा अनुभव आहे सूर्यकांत दादांचा, वारंवारपणे आपण पाहत असतो अनेक स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे फलंदाजाला चकमा देण्याचं काम करत असतात आणि त्याच प्रकारची गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत। जिथे आपण पाहिलं तर अंतिम बॉल आहे या षटकातील, स्ट्राईक वरती विकास वैरी, पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल यावेळी। यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही, ओव्हरची होती समाप्ती, 2 षटक समाप्त, धावसंख्या अगदी 29च्या घरामध्ये पाहायला मिळते। अगदी आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा धावफलकावरती होत्या आणि त्यानंतर मात्र सूर्यकांत नावाचं वादळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलं आणि फक्त 9 धावा खर्च केल्या, धावसंख्या 29च्या घरामध्ये पाहायला मिळते। खूप चांगला खेळ, खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। आजचं मैदान, या स्पर्धेचा विचार केला तर स्वर्गीय गणपत शेठ नाईक साहेब मैदान आज आपण पाहतोय। या मैदानावरती ही स्पर्धा पार पडली जाते, अगदी सकाळचं सत्र चालू आहे आणि या सकाळच्या सत्रातील या स्पर्धेतील पहिली मॅच पाहायला मिळते। कुसूर विपक्ष गणेशवाडी आहे, धावसंख्या 29च्या घरामध्ये 29। अगदी आता अंतिम षटकाकडे वळूयात। बॉलर अमित पाहायला मिळतात, पहिलाच बॉल यावेळी पहा, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय। पंच आमच्यापर्यंत कळवतील की 2 धावा आहेत टोटल, डिक्लेअर झोन घोषांकित क्षेत्र तिथे आहे आणि हे फटके जर आजच्या दिवसामध्ये तुम्ही खेळताय तर तुम्हाला 2 धावा मान्य कराव्या लागणार आहेत। धावसंख्या 2 पुढे सरसावते 31च्या घरामध्ये 31 ऑन दी स्कोर कार्ड। यावेळी पहा गोलंदाज पहिला बॉल राऊंड विकेट करून आणि त्यानंतर थोडीशी दिशा बदलली आहे। राजू आपण यांवरती थोडासा माइंडसेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु पंचांचा इशारा यावेळी नो बॉलचा येतोय। यावेळी नो बॉल आहे आणि फ्री हिट देखील पंचांचा बोट गरगर फिरताना पाहायला मिळत आहे, नक्कीच फ्री हिट देखील इथून पुढे असेल। स्ट्रायकिंग इन बॅटर राजू आप्पा अगदी आक्रमक झालेत, वैयक्तिक 12 या आकड्यावरती खेळतायत, धावसंख्या 32च्या घरात आहे संघाची। यावेळी पहा शपलवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, 1 धाव वर्जित होईल। पाठीमागचा संपूर्ण झोन आपण पाहिला तर घोषांकित क्षेत्र आहे आणि 1 धाव तुम्हाला तिथे मान्य करावी लागेल आणि 1 धाव येते 33 ऑन दी स्कोर कार्ड। राजू आप्पा कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात, विकासची बॅट बोलतीये, परंतु यावेळी आक्रमण चढवलंय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या तिथे, परंतु बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी येतोय चौकार। क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते परंतु बॉलचा अंदाज मिळाला नाही आणि बॉल अगदी डोक्यावरून चाललाय सीमारेषेच्या बाहेर। राजू आप्पा यांच्या बॅटमधून 4 धावांसाठी येतोय चौकार। जबरदस्त आक्रमक सुरुवात, अगदी प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केले, परंतु सूर्यकांत दादांचं कौतुक करावं लागेल। महत्वपूर्ण मीडचं षटक, दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले। पहिल्या षटकामध्ये अगदी आक्रमण चढवलं आणि दुसरं षटक कुठेतरी रोखलं पाहिजे, धावांना ब्रेक लावण्यासाठी सूर्यकांत दादांची गोलंदाजी पाहायला मिळाली, खूप चांगली गोलंदाजी। आणि त्यानंतर मात्र अंतिम षटकामध्ये अगदी महत्वपूर्ण षटक हाताळत असताना, आक्रमकी षटक हाताळत असताना गोलंदाजावरती यावेळी प्रहार चढवलाय, 4 धावांसाठी चौकार येतोय। चांगली सुरुवात झाली आहे या षटकाची, परंतु पुन्हा एकदा अमित अगेन्स्ट राजू आप्पा। यावेळी पहा शरीर यष्टीवरती चेंडू आदतो, स्ट्राईक रोटेट होतीये, 1 धावेने नक्कीच मिळेल। यावेळी पहा थ्रो चुकलाय परंतु धाव घेणार नाहीयेत, कारण विकास वैरी यांच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तेच इथे कुठेतरी घडताना पाहायला मिळालंय। अगदी 2.4चा खेळ संपलाय। अगदी ही स्पर्धा आपण पाहिलं तर 3 षटकांची मॅच पाहतोय, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। गोलंदाज अमित खूप चांगली गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं असेल। यावेळी पहा लोवर फुलटॉस बॉल, परंतु ताकद ना जाकत अगदी प्रहार चढवलाय, हवाई हल्ला, बॅटर विकास वैरी, आक्रमण आणि फक्त आक्रमणाची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलताना येतोय आणखीन एक 6 धावांसाठी। स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार लगावलाय, काय फटका खेळलाय, लाजवाब सुरेख। अगदी गोलंदाज अमित नक्कीच मनामध्ये विचार करत असतील कोणत्या प्रकारची गोलंदाजी या खेळाडूला करावी लागेल। अंतिम बॉल आहे, आक्रमण नक्कीच करावं लागेल डेफिनेटली। बॉल यावेळी हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु अंदाज नाहीये, बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, 6 धावांसाठी येतोय बिग 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 षटकार।
तेच नक्कीच थोडासा पंचांचा इशारा आलाय, थोडासा निर्णय चुकला होता. चौकार आहे नक्कीच अंतिम बॉल वरती चौकाराने मॅच अगदी पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेतील पहिलीच मॅच पाहतोय. वारंवारपणे आपण पाहिलं तर हेच मैदान रविवारची प्रत्येक जण वाट पाहत असतो आणि या मैदानावरती अनेक स्पर्धा पार पडलेल्या आहेत कराड क्रिकेट असोसिएशनच्या आणि अगदी ही स्पर्धा देखील आपण पाहतोय याच मैदानावरती पार पडताना. अगदी तब्बल प्रथम पारितोषिकाचा विचार केला तर तब्बल 15,000 रुपये. अगदी धावसंख्या झाली आहे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 48 आणि 49 धावांचं लक्ष दिलं गेलंय कुसूर संघासाठी. पहिल्या मॅच मध्ये 49 धावांचं लक्ष पाऊस नाहीये. अगदी आक्रमण प्रत्येक बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे, जिथे गणेशवाडी हे संघ देखील गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अगदी या स्पर्धेच्या मैदानाचा विचार करणं फार गरजेचं आहे, कारण मैदानाशिवाय ही स्पर्धा पार पडणं अशक्य आहे. परंतु आजची स्पर्धा आपण ज्या प्रकारे पाहतोय ना, खऱ्या अर्थाने स्वर्गीय गणपत शेठ नाईक साहेब यांच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने आजची ही स्पर्धा पार पडली जाते. बुरबुश 11 बुरबुश आयोजित श्री काळांबा देवी चषक 2024 आपण पाहतोय. अगदी या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 5 पारितोषिकांचा लगाव इथे ठेवलेला आहे बुरबुश 11 संघाच्या माध्यमातून. आणि थोडंसं ट्रॉफीज नजर बरवणी ना तर अगदी मनात आणि स्वप्नामध्ये देखील ही ट्रॉफी कोणी पाहिली नसेल अशा प्रकारच्या ट्रॉफीचा खूप चांगलं आयोजन आज पाहायला मिळत आहे. परंतु मॅचकडे देखील वळणं तितकंच गरजेचं असणार आहे, कारण पहिली मॅच पाहतोय गणेशवाडी ए विपक्ष कुसूर. अगदी पहिल्या इनिंगमध्ये धावा कुठल्यात गणेशवाडी ए संघाने तब्बल 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष या मॅच मध्ये देण्यात आलंय. अगदी तुफानी फलंदाजी विकास वैरी राजू आप्पा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु राजू कंक देखील समोर लढण्यासाठी सज्ज आहेत. वन मॅन शो वारंवारपणे या खेळाडूचा पाहायला मिळालाय आणि हा खेळाडू इतिहास जर या खेळाडूचा विचार केला तर अगदी अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे राजू कंक. अगदी मिस्टर KTPL, मिस्टर KTRBPL, मिस्टर KSKPL या खेळाडूला ओळखलं जातं आणि ही चर्चा आहे, हे नाव आहे आणि हा बनवलेला इतिहास आहे या खेळाडूचा. परंतु गणेशवाडी हे संघ जबरदस्त खेळ पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला, परंतु यावेळी आता गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल 49 धावांचं लक्ष दिलंय. खूप चांगली बॅटिंग झाली आहे, परंतु आता वळूयात जिथे सलामीवीर जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती फलंदाज राजू कंक सज्ज आहेत. नॉन स्ट्राईक वरती बॅटर सूर्यकांत दादा. गोलंदाजीच्या रनवेवरती अगदी रफ्तार गोलंदाज गणेशवाडी ए संघाचा वारंवारपणे आपण पाहत असतो साजन हिनुकले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येऊन पोहोचलेत. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये क्रिकेटने जागा निर्माण केली आणि असाच आमचा कराड तालुका. आणि अगदी हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो रविवार हा दिवस आमचा फक्त क्रिकेटसाठी असणार आहे. आणि हे प्रत्येक असोसिएशन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले तर रविवारचा खेळ अगदी क्रिकेटसाठी वेळ दिला जातो. अनेक खेळाडू आपण पाहिलं तर खूप चांगला प्रवास करून खेळण्यासाठी येत असतात. रबर बॉलचा हंगाम सध्या चालू आहे. फनी क्रिकेट आपण पाहतोय, थोडीशी कॉमेडी नक्कीच होतीये, परंतु खेळ देखील दमदार होताना पाहायला मिळतोय. मॅच कडे वळूयात. सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय साजन हिनुकले. स्ट्राईक वरती अगदी 49 धावांचा बाटला करायचा आहे. बॅटर सज्ज आहेत राजू कंक, मिस्टर KTPL. अगदी आपण पाहिलं तर मॅचला होतीये सुरुवात. साजन हिनुकले पहिला बॉल राऊंड विकेट करून यावेळी पहा वेग पाहायला मिळालाय, पण चांगली दाद मागितली आहे. थोडंसं खराब सुरुवात होताना पाहायला मिळतीये. वाईट बॉल येतोय. अवांतर धावेत नक्की भर होताना पाहायला मिळेल, जिथे संघाचा श्री गणेशा वाईटच्या मदतीने एक धाव वर्जित केली जाते. गोलंदाज साजन हिनुकले रफ्तार गोलंदाज आहेत, परंतु व्हेरिएशन देखील करावं लागेल. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे, कारण राजू कंक सारखा हार्ड हिटर बॅटर समोर असताना त्याच्या अगेन्स्ट मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल पहा. प्रत्येक बॉल वाईट आलाय तरी सुद्धा क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण माइंडसेटने बॅटिंग बॉलिंग ज्या प्रकारे खेळ राहिला गणेशवाडी या संघाचा खूप चांगला खेळ राहतोय. पहिलं षटक आहे, अजूनही सुरुवात नाहीये. वाईटने सुरुवात झाली, एक धाव आली आहे धावफलकावरती. राजू कंक सज्ज आहेत. नॉन स्ट्राईक वरती सूर्यकांत दादा आपण पाहतोय. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक बॉल वरती क्षेत्रक्षण बदललं जात आहे आणि हा खेळ करत असताना कुठेतरी जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. साजन हिनुकले अगेन्स्ट राजू कंक पहिला बॉल घेण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी पहा वेगवान बॉल. यावेळी पहा थोडासा खालती राहिलेला बॉल पाहायला मिळाला. विकास वैरी यष्टीरक्षक पाहतोय, कोणती चूक नाहीये. डॉट पदरीचा चेंडू आला.
यावेळी पहा थोडासा पहिला बॉल दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तदनंतर यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. सुंदर सुरुवात झाली आहे. अगदी गोलंदाजाचा विचार केला तर ऍक्शन आपण पाहिलं तर जबरदस्त फलंदाजाला थोडासा चकमा देण्याचं काम करतात. यावेळी पहा पुन्हा एकदा तोच वेग दाखवलाय, तोच टप्पा दाखवलाय. भन्नाट वेगाची गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज कुठेतरी यावेळी बीट होऊ झाले आणि बॉल अगदी विकास वैरी क्षेत्र यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. कोणतीही चूक नाहीये कारण 49 धावांचं लक्ष आहे. कोणतीही चूक करणारी ही अपेक्षा नाहीये संघाकडून आणि त्याच प्रकारचा खेळ दाखवतायत विकास वैरी. अगदी आपण पाहिलं तर राजू कंक या खेळाडूकडे प्रत्येकाने नजर असणार आहे गणेशवाडी संघाकडून. अगदी वळूयात लगेच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग नंतर टॉस घेणं फार गरजेचं आहे आणि थोडासा टॉस पेंडिंग राहिला होता. आपण वळूयात टॉस कडे. तर दरम्यान मैदानाकडे थोडीशी नजर वळवली तर राजू कंक यावेळी आक्रमक होताना पाहायला मिळतात. मिड विकेटच्या दिशेने यावेळी क्षेत्र निवडलं. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. ताकद दाखवली यावेळी. पहिले 2 बॉल डॉट पद्धतीचे आणि त्यानंतर आक्रमण. थोडस एक कॉल आहे समोरच्या दिशेने जी गाडी आहे मित्रांनो ऑनसाइडला, जे विनंती असेल आपलं थोडंसं गाडी तिथे पार्क करायची नाही आहे. आपण जातोय टॉसच्या दिशेने जिथे चंद्रकांत पवार दादा यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आहे आणि त्यांच्या हस्ते हा टॉस करण्यात येतोय. अगदी महत्त्वपूर्ण मॅच सुदर्शन क्रिकेट क्लब शेवाळवाडी विपक्ष बामणवाडी ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस घेत आहेत परंतु आपण वळूयात मॅचच्या दिशेने. आपण थांबून चालणार नाहीये कारण स्पर्धा मॅच आपली वाट पाहतीये. तर दरम्यान आपण पाहिलं तर गोलंदाज ज्या प्रकारे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊन विसावलाय. षटकार आल्यानंतर चूक सुधारली आहे. टप्पा चेंज केलाय. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. यावेळी सिंगल धाव आली आहे. चांगला कॉल यावेळी पाहायला मिळतोय. साजन हिनुकले अगदी महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. एक मोठा फटका जरूर आलाय. 8 धावा धावफलकावरती. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अगदी सुरेख लाजवाब काय फटका गेलाय आणि ही खासियत आहे या खेळाडूची. राजू कंक यावेळी पाहायला गेला तर आक्रमण पाहायला मिळालं. हवाई हल्ला चढवलाय. अगदी रिप्ले मध्ये पाहू शकाल समोरच्या दिशेने अगदी थोडासा पाय बाहेर काढला आणि त्यानंतर समोरच्या दिशेने बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. नाव आहे राजू कंक. जबरदस्त आक्रमण केलंय गोलंदाजावरती. गोलंदाजाची लाईन लेंथ सर्व गोष्टी पहिल्या 2 बॉल वरती पाहिल्यात आणि तदनंतर मात्र दाखवलाय धमाका आक्रमण. परंतु गोलंदाज देखील कमी नाहीये. पाहूया यावेळी पहा ब्लॉकल परीचा चेंडू. प्रत्येक खेळाडू वारंवारपणे पाहिलं तर जेव्हा जेव्हा षटकार आणि चौकार मोठा फटका येतो बॅटरच्या बॅटमधून तेव्हा गोलंदाज कुठेतरी ही लाईन शोधत असतो आणि ती लाईन मात्र साजनला मिळाली आहे. चांगला चेंडू यावेळी. एक षटक समाप्त होत आहे. धावसंख्या अगदी 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. अगदी टॉस नक्कीच केला गेलाय. पहिल्या मॅच नंतर अगदी लगेच दुसरी मॅच आपण घेणार आहोत जिथे बामणवाडी विपक्ष शेवाळवाडी दोन्ही संघ आमने सामने लढताना पाहायला मिळते. जिथे टॉस जिंकला आहे बामणवाडी संघाने आपला निर्णय हॅलो 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 पाहिलं तर माईक बंद झालाय.
हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. सहा बॉल 16ची गरज आहे. हॅलो हॅलो हॅलो. जाऊयात मॅचच्या दिशेने. थोडासा टेक्निकल इश्यू आला होता. वळूयात 6 बॉल 16चं समीकरण आहे. राजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह खेळ दाखवलाय. यावेळी राजू कंक यांच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे, कारण आक्रमण आहे या खेळाडूकडे. अगदी वैयक्तिक विचार केला तर 13 बॉल 31 वैयक्तिक धावांवरती खेळतायत राजू कंक. गोलंदाज राजू आप्पा विसरून चालणार नाहीये. रफ्तार आग आहे या गोलंदाजाकडे, परंतु स्ट्राईक वरती आग ओकण्यासाठी राजू कंक ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहे. धावसंख्या 34च्या घरामध्ये 49 धावांचा बाटला करायचा आहे. 5 बॉल 15चं समीकरण येऊन टिपलंय. यावेळी क्लासिकल फ्लिक केलाय. बॉल चाला ऑन साइडच्या दिशेने 6 धावांसाठी येतोय राजू कंक याच्या बॅटमधून षटकार. पहिल्या बॉल वरती सूर्यकांत दादा डिफेन्सिव्ह खेळ दाखवला, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सिंगल आली आणि तदनंतर मात्र यावेळी पहा बॉलला अगदी फ्लिक केलं. सरळ बॉल चालला ऑन साइडच्या दिशेने 6 धावांसाठी मिळाला षटकार. चांगली सुरुवात. यावेळी पहा आक्रमण गोलंदाजावरती प्रहार चढवला जातोय. या षटकामध्ये चांगली सुरुवात होती, परंतु यावेळी व्हाईट बॉल आलाय. यावेळी पहा थोडंसं प्रेशराईज झालेत गोलंदाज. अगदी या राजू आप्पा यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर सुरुवात 1 या धावेने झाली. चांगली सुरुवात झाली होती, परंतु राजू कंक देखील थांबणार नव्हते. आक्रमण चढवलं 6 धावांसाठी आणि यावेळी व्हाईट बॉल आलाय. थोडासा खराब चेंडू हाताला गेलाय, दिशाहीन गोलंदाजी. परंतु यावेळी पहा चांगला चेंडू. यावेळी पहा आक्रमण केले क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण कॅरी केलाय. बॉल फेकी केली आहे. रनआउटची संधी आहे, परंतु बॉल इथे थोडासा गवतामध्ये ब्रेक होताना पाहायला मिळतोय. 41 धावा 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. माफ करा 43. अगदी उर्वरित बॉलचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 धावांची गरज असणार आहे. 6 माफ करा 6 धावांची गरज असणार आहे. 3 बॉल 6चं समीकरण. गोलंदाज निघालेत. स्ट्राईक वरती राजू
कंक. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल. यावेळी पहा मॅच अजूनही दोन्ही बाजूने आहे, मॅच अजूनही सोडलेली नाहीये दोन्ही संघांनी. एक तेरी है तो एक मेरी है समीकरण दाखवलंय, परंतु धावसंख्या अगदी 49 धावांचा पाठला करत असताना 43च्या घरामध्ये पाहायला मिळते. यावेळी आलाय डॉट बॉल आणि उर्वरित आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, बनवायचे आहेत 6 धावा. एक मोठा फटका मॅच विजयी संघ करून देऊ शकतोय, परंतु राजू आप्पा हा चेंडू कुठेतरी महत्वपूर्ण असणार आहे. थोडंसं बॅटरला प्रेशराईज करावं लागेल. 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 6 धावा. कुसुरकी गणेशवाडी यावेळी आक्रमण चढवलंय, पहा फटका थोडस ताकद कमी पडली आहे, चुकी होतीये यावेळी क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव वर्जित केली आहे, दुसरी धाव देखील गेली आहे. पहा या स्पर्धेतील पहिली मॅच अगदी आमने सामने लढत असताना काटेकी टक्कर पाहायला मिळाली आहे. उर्वरित बॉल आहे 1 आणि बनवायचे आहेत 4 धावा. 1 बॉल 4 धावा. आज हा बॉल किती महत्वपूर्ण असणार आहे कुसूर संघासाठी, गणेशवाडी संघासाठी. राजू आप्पा सिद्ध करावं लागेल. यावेळी 1 बॉल आणि बनवायचे आहेत 4 धावा. मोठा फटका लगावला जाईल का, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला जाईल का, गोलंदाजाकडून बॉलला अगदी बॅटरला चकमा दिला जाईल का, प्रश्नचिन्ह क्वेश्चन निर्माण केलाय. दोन्ही संघांच्या समोर अगदी 50-50% चान्सेस आहेत. 1 बॉल बनवायचे आहेत 4 धावा, परंतु स्ट्राईक वरती फलंदाज अगदी चालणार नाहीये. कॉन्फिडेंटली बॅटिंग करावी लागेल. पहिलीच मॅच या स्पर्धेचा विचार केला तर अगदी हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळालाय आणि इथून पुढे देखील अशाच मॅचेस पाहायला मिळतील, कारण आज आयोजन आहे. ट्रॉफीकडे नजर वळवली तर प्रत्येक खेळाडूच्या मनात नक्कीच स्वप्न रंगवलं जाईल आणि त्याच प्रकारचा खेळ करत असणारा प्रत्येक संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरले जाणार आहेत. परंतु पहिली मॅच अगदी 1 बॉल 4 धावांची गरज. बॉलर निघालेत. यावेळी आक्रमण आहे, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. MS धोनी स्टाईल मॅच फिनिश. विजयी संघ ठरला गेलाय कुसूर 11. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. वैयक्तिक धावा अगदी आपण पाहिलं तर राजू कंक यांच्या नावावरती तब्बल 43 धावांची वैयक्तिक पारी. अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन पहिल्या मॅच मध्ये. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेतील पहिली मॅच आपण पाहत होतो, जिथे सामना अगदी दोन्ही बाजूने रंगत चाललेला होता. जिथे कुसूर विपक्ष गणेशवाडी हे संघ आमने सामने झुंज देताना पाहायला मिळाले, जिथे विजयी संघ ठरला गेला कुसूर 11. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन राजू कंक यांच्या माध्यमातून आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ठरलेले आहेत. अर्थातच वारंवारपणे नाव आपल्याला पाहायला मिळत